नमस्कार मित्रांनो. आज पुन्हा एक नवीन विचार घेऊन मी तुमच्यासाठी आलो आहे. आजपर्यंत जे काही विचार मी आपणाशी खऱ्या अर्थानं सांगण्याचा प्रयत्न केला, तर त्यामध्ये एकच गोष्ट आहे, की स्वतःचा विकास. हो, आपण आपल्या स्वतःचा विकास केल्याशिवाय आपल्याला काही प्राप्त होणार नाही. आणि आजचाही विषय त्याच अनुषंगाने आहे. म्हणजे तुम्ही जे तुमचे खऱ्या अर्थानं रोल या लाईफमध्ये प्ले करता, त्या संबंधानं ह्या सर्व गोष्टी मी तुमच्याशी बोलत असतो. तर आजचा विषय आहे सेल्फ चेक. हो मित्रांनो, आजचा विषय खूप सुंदर असा आहे आणि तो आहे स्वतःची तपासणी. मग स्वतःची तपासणी म्हणजे नेमकी काय? तुम्हाला नक्कीच हा प्रश्न पडेल. पण खरं सांगू, ही अत्यंत आवश्यक अशी बाब आहे. ती काय आहे, की जीवनात आपण पुढे जाण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करतं. हो, प्रत्येकजण आपापल्या योजना आखतं आणि त्या योजना जेव्हा तो आखतो किंवा ती आखते, तेव्हा त्यांच्या दृष्टिकोनातून बऱ्याच वेळा त्यांना असं वाटतं, की आपण चाललेला मार्ग योग्य आहे. परंतु एक गोष्ट मी सांगेन, की ती गोष्ट अशी आहे, की जे ध्येय निश्चित करता आणि जेव्हा तुम्ही ते ध्येय निश्चित करून नियोजन करता आणि नियोजन करून मेहनत करत राहता, तेव्हा एक लक्षात ठेवा, की तुम्हाला यश मिळतंच मिळतं. पण कधी-कधी ते यश मिळत नाही आणि जेव्हा ते मिळत नाही, मग इथे प्रश्न येतो, की स्वतःला तपासण्याचा. मग स्वतःला काय तपासायचं? तर चला मित्रांनो, आज त्याच्यावरती आपण एक विस्तृत असा विचार करूया. आणि तुम्ही पण शोधा, मी जे काही बोलत आहे, ते व्यक्तिगत तुमच्या जीवनाशी किती पद्धतीनं लागू होतंय आणि कितीपर्यंत लागू होतंय आणि ते जर लागू होत असेल, मग त्यावर तुम्ही विचार करून त्याला ज्या काही गोष्टी नको आहेत, त्या तुम्ही दूर करू शकता. तर पहिल्यांदा एक आहे, की आपण अनेक चुका करत असतो. हो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं चुका होत असतात. मग ती वर्तनातली असेल, निर्णयातली असेल, कामातील असेल, घरातील असेल, समाजातील असेल, अशा अनेक विविध प्रकारे जेव्हा तुमचा रोल प्ले करता त्या तुमच्या या चुका होत असतात. मग आपण काय करायचंय? त्यावेळी आपल्याला पाहायचंय, की माझे विचार काय आहेत? माझी कृती काय आहे? आणि खरंच मी जे काही करत आहे, ते माझ्या मूल्यांशी खऱ्या अर्थानं तडजोड केलेली नाहीये ना? म्हणजे आपले विचार आणि कृती ही आपल्या मूल्यांशी खऱ्या अर्थानं एकरूप असली पाहिजे. आणि इथं हाच प्रश्न येतो, जेव्हा तुम्ही मूल्यांशी खऱ्या अर्थानं पडताळून करता आणि त्याच वेळी तुम्हाला काय होतं, की रिझल्ट्स भेटत नाही. हो, मूल्य ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे मित्रांनो. कारण जेव्हा तुम्ही मूल्यांच्या संगतीनं राहता आणि मूल्यांच्या बरोबर तुमचा प्रामाणिकपणे ठेवता, तेव्हा लक्षात घ्या, तुम्हाला खऱ्या अर्थानं यश हे प्राप्त होतं. कारण ही संपूर्ण प्रक्रिया तुम्ही जे काही करता, ती सगळी प्रक्रिया विचार, कृती आणि मूल्य यावर आधारित आहे. तेव्हा हां, तपासून पहा बरं आता. तुम्ही आजपर्यंत जे तुम्हाला मिळालेलं नाहीये, ते का मिळालं नाहीये? तुमचे विचार काय होते? तुमची कृती काय होती? आणि खरंच तुम्ही ते मूल्य खऱ्या अर्थानं तिथं जोपासलं का? आता तुम्ही म्हणाल मूल्य काय? त्या परिस्थिती सापेक्ष जे मूल्य आहेत, ती मूल्य. अर्थात तुम्हाला ज्या पद्धतीने ते मूल्य स्वीकारायचे आहेत किंवा विचार करायचा आहे, हा तुमचा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्या संबंधानं मी त्यावरती कुठलाही उहापोह करणार नाही. पण मी एक सांगेन, सात्विक मूल्यांची जपणूक असणं आणि सदाचरण असणं आणि सद्सद्बुद्धी वापरून तुम्ही जी कृती कराल, ती मूल्यांशी तुमच्या जोडलेली असते. असो, मग स्वतःच्या निर्णयाकडे तुम्ही पाहायला पाहिजे. स्वतःच्या वागणुकीकडे तुम्ही पाहायला पाहिजे आणि मग तटस्थपणे ते परिणाम पाहायचे. हे एखादी घटना माझ्या जीवनात झाली किंवा एखादी अशी घटना झाली आहे आणि तुम्हाला ते वेगळं वाटत आहे. वेगळं नाही वाटत. कारण तुम्ही त्या कृतीत सहभागी आहात. तुमचं वर्तन सहभागी आहे. तुमचे निर्णय सहभागी आहेत आणि मग तुम्ही त्यामध्ये जेव्हा सहभागी असता, तेव्हा लक्षात घ्या, मी जे करत आहे ते योग्य आहे का? हा प्रश्न मित्र तुम्हाला आणि स्वतःला आपण विचारला पाहिजे. मग स्वतःला जेव्हा विचारण्याची ही सवय लागते आणि ती सवयच म्हणजे सेल्फ चेक किंवा स्वतःला तपासणं. मग काय मित्रांनो, विचारणार ना स्वतःला प्रश्न, की मी या घटनेमध्ये असा मला का खऱ्या अर्थानं रिझल्ट भेटला? आणि तो जर रिझल्ट भेटला असेल, तर त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला खऱ्या अर्थाने जेव्हा तुम्ही विचार करायला लागता, "अरे, हे मी का चुकलो?" किंवा "मला असा रिझल्ट का मिळाला?" तर लक्षात घ्या, तुम्हाला लागलीच तुमच्या जीवनामध्ये एक महत्त्वाची गोष्ट कळते, माझी दिशा काय आहे?
मग तुम्ही दिशा सुधारायला सुरुवात करता. हो, चुकीच्या मार्गावर असल्यास वेळेत सुधारणा करणं अत्यंत आवश्यक आहे. मग ते कोणत्याही क्षेत्रातली असेल. तुम्ही व्यक्तिगत असेल, तुमचे व्यावसायिक असेल, जिथे तुमची सामाजिक असेल, कौटुंबिक असेल, तिथं ह्या चुका तुम्हाला सुधारणं गरजेचंच आहे. कारण ती वेळेत सुधारणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. तेव्हा वेळेवर दिशा सुधारण्यासाठी आपल्याला आपल्या सेल्फ चेक किंवा आपली स्वतःची तपासणी करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर स्वविकास. यामध्ये काय होतं? स्वतःचा विकास घडतो. त्यामुळे आपण नेमकं काय चुकत आहोत, त्याच्यावरती तुम्हाला विचार करायला संधी भेटते आणि ते दूर करण्यासाठी तुमचं नियोजन त्यावर होतं. मग तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने पुस्तक वाचन असो, उत्तम लोकांच्या संगतीनं बसणं असो, उत्तम लोकांचे विचार ऐकणं असो आणि चांगल्या पद्धतीची सत्संग करणे असो, या सर्व गोष्टी तुमच्या सुविकासाला किंवा स्वतःच्या विकासाला खऱ्या अर्थाने घडवतात. म्हणून आपल्याला आपली कमतरता ओळखता आली पाहिजे. जेव्हा आपण कमतरता ओळखतो मित्रांनो, तेव्हा लक्षात ठेवा त्यावर आपल्याला काम करता येतं. पण तुमची कमतरताच तुम्हाला नाही दिसली आणि कोणी दाखवली, तर तुम्हाला मग ते वाईट वाटतं. म्हणून कोणी दाखवणाराही त्याच लेव्हलचा असला पाहिजे. कोणी ऐऱ्या-गैऱ्याने दाखवून नाही उपयोग तुम्हाला. योग्य व्यक्तीने दाखवलं पाहिजे. त्यासाठी तो तितकाच तुल्यबळ आणि ज्ञानी असला पाहिजे. सर्वार्थानं अर्थात तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनेक लोक अशी भेटलेली असतील किंवा भेटतील आयुष्यामध्ये. म्हणून जबाबदारी तुमची वाढते. जेव्हा तुम्ही सेल्फ चेक करता स्वतःला, तर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी वाढते तिथं. हो, तुम्ही इतरांवरती दोष न देता तुम्ही स्वतःची जबाबदारी स्वीकारता आणि त्या पद्धतीने तुमचं वर्तन खऱ्या अर्थानं उत्तम पद्धतीने करून तुम्ही तुमचं जे ध्येय ठरवलेलं आहे, त्या ध्येयाच्या बरोबर ठिकाणी जात असता. करेक्ट? तेव्हा निर्णय अधिक स्पष्ट आणि अचूक होतात. त्यामुळे विचारपूर्वक आणि सजग कृती तुम्हाला करता येते. त्यामुळे तुम्ही जेव्हा स्वतःची तपासणी करता, तेव्हा दररोज एक प्रश्न स्वतःला विचारा. आज मी काय शिकलो? आज मी काय चुकलो? आणि मी कुठं चुकलो? आणि मी आता काय सुधारू शकतो? हे जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने विचार कराल, तेव्हा लक्षात ठेवा, की तुम्ही उत्तम व्यक्तिमत्व तयार होईल तुमचं. तुम्ही अशी एक जबरदस्त पर्सनॅलिटी तुमची तयार होईल आणि मग तुम्ही त्यासाठी स्वतःसाठी प्रामाणिक राहा आणि स्वतःला खोटं सांगून किती प्रगती होते? कधीच नाही होत. म्हणून स्वतःला खोटं सांगून प्रगती कधी होत नसते. सत्य स्वीकारणं हीच तुमची आणि माझी खरी ताकद आहे. तेव्हा भावनावरती नियंत्रण ठेवा. हो, बऱ्याच वेळा आपल्या भावनाच आपल्या आड येतात. आपल्या अनेक निर्णयामध्ये आपल्या व्यक्तिगत, आपल्या ज्या कौटुंबिक आणि सामाजिक भावना आपल्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हवी असतात, की आपल्याला काही निर्णय बदलावे लागतात. जे हिताचे असतात, पण तुम्हाला नाईलाज असतो, ते बऱ्याच वेळा तुम्हाला बदलणं भाग पडतं आणि त्याचा परिणाम निश्चितच तुमच्या व्यावसायिक, तुमच्या कौटुंबिक, तुमच्या व्यक्तिगत, तुमच्या सामाजिक आणि एकंदरीत नात्यांमध्ये तो पडत असतो आणि हे तुम्हाला अनुभवायला येत असेल किंवा भविष्यामध्ये येईल देखील. म्हणजे राग, अहंकार, भीती, अहमपणा यामुळे आपण स्वतःची चूक स्वीकारत नाही. हो, प्रत्येकाला वाटतं मी बरोबर आहे. अर्थात तो त्याच्या दृष्टीने बरोबर असतो. कारण त्याची विचारसरणी, त्याचे संस्कार आणि त्याचा विकास हा मेंटली झालेला जो असतो, त्याप्रमाणे तो निर्णय घेत असतो. त्यामुळे त्याचीही चूक नाहीये. त्यामुळे त्याला ते कळायला वेळ लागेल. जर समजा त्याची चूक असेल तर, नाही का? म्हणून आपला फीडबॅक आपण घेतला पाहिजे. आपण आपला फीडबॅक स्वीकारला पाहिजे. आपण सत्य स्वीकारायला पाहिजे. म्हणून इतरांनी दिलेल्या सूचना ह्या नेहमी सुधारण्याच्या संधीसाठी असतात. हां, पण तो सूचना कोण देतोय ते लक्षात ठेवा बरं का. कोणीही या पद्धतीने तुम्हाला सूचना देऊ लागला, तर त्याच्यावर थोडासा विचार करावा लागेल. कारण सुधारणा करण्यासाठी तुम्हाला त्याच तुल्यबळ व्यक्तीची किंवा त्याच पद्धतीच्या खऱ्या अर्थानं ज्ञानी माणसाची गरज असते. मग ते आई आहेत, वडील आहेत, भाऊ आहेत, शिक्षक आहेत, असे अनेक लोक आपल्या आयुष्यामध्ये असतात. त्यांना तुम्ही संपर्क करू शकता. मग काय, लहान-लहान सुधारणा करा ना मित्रांनो. तुम्हाला मोठं व्हायचंय ना, लहान-लहान सुधारणा करा. अगदी मोठं पाऊल टाकायचंय ना, त्याच्या आधी जेव्हा तुम्ही लाँग जंप टाकता, हां, अर्थात मी जेव्हा माझे स्पोर्ट्स खेळत होतो, तेव्हा आम्हाला खऱ्या अर्थानं जर्क भेटला पाहिजे. त्याला स्पीड भेटला पाहिजे. म्हणून आम्ही लांब जायचो आणि तिथून पळत येऊन मग आम्ही जंप करायचो आणि त्यामुळे काय व्हायचं, आम्हाला यश मिळायचं. कारण आम्ही 2 पावलं मागे गेलोय. म्हणून कधी-कधी 2 पावलं मागे जायचं असतं आणि मोठा जर बदल तुम्हाला करायचा असेल, तर सातत्याने छोटी-छोटी गोष्ट म्हणजे छोटी-छोटी पावलं तुम्ही टाकली पाहिजेत आणि अर्थात
पॉज पण घेतला पाहिजे. पॉज फार महत्वाचा असतो मित्रांनो. थोडा ब्रेक घ्यायचा असतो, थोडं बाहेर जायचं असतं, लोकांच्या मध्ये मिसळायचं असतं, थोडं एन्जॉय करायचं असतं, स्विमिंगला जायचं असतं. काय जे तुम्हाला आवडतं त्या तुमचे छंद तुम्हाला बाळगायचे असतात आणि तोच तुमचा खरा ब्रेक असतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही डिटॅच होता. तुम्ही एखादी काम करत असाल एखादं, त्यापासून दूर जाता आणि तुम्हाला नवी ऊर्जा परत प्राप्त होते. म्हणून जीवनातलं वास्तव तुम्ही आणि मी स्वीकारलं पाहिजे मित्रांनो. अनेक लोक स्वतःची चूक मान्य करण्यापेक्षा ती लपवण्याचा प्रयत्न करतात. हो, अनेक असे आपले अवतीभोवती लोक आपल्या आयुष्यामध्ये दिसतात. मग ते सर्वत्र आहेत. मी जे काही असं काही विशिष्ट ठिकाणी असं नाही, सर्वत्र ते लोक आहेत. पण लक्षात ठेवा, चूक लपवणे म्हणजे समस्या वाढवणे. हा, सगळ्यात महत्वाचं ती चूक लपवल्यामुळे अनेक समस्या वाढत जातात. त्या तात्काळ जर तुम्ही सांगितल्या तर ताबडतोब तुम्हाला त्याचं काय होतं की मार्गदर्शन भेटतं, तुम्हाला योग्य सोल्युशन भेटतं आणि तुम्ही पुढे जाता. त्यामुळे चूक स्वीकारणं म्हणजे प्रगतीची सुरुवात असते. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. थोडक्यात चेक करायचं काय आणि सेल्फ चेक ही सवय नाही, तर ही एक जीवनशैली आहे मित्रांनो. पहा, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ह्या जर गोष्टी सुरू केल्या तर मला विशेष करून तुम्हाला अभिनंदन करावं लागेल. का? कारण तुम्ही स्वतःकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहायला लागाल. जेव्हा तुम्ही स्वतःकडे वेगळ्या दृष्टीने पाहायला लागाल तर तुमची प्रगती निश्चित होणार. कारण हे जे काही व्यक्त करत आहे, जी व्यक्ती स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहते तीच खऱ्या अर्थाने प्रगती करत असते मित्रांनो. आणि मला फीडबॅक येतात. अनेक लोक मला विशेष करून मेसेजेस करून सांगतात, की खूप सुंदर पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगत आहात. त्याचा आमच्या व्यक्तिगत जीवनात, आमच्या व्यावसायिक जीवनात, आमच्या सामाजिक जीवनात, आमच्या कौटुंबिक जीवनात विशेष करून आम्हाला त्याची मदत होत आहे. खूप आनंद वाटतो मित्रांनो. म्हणूनच मी तुम्हाला सांगत आहे, की सेल्फ चेक जेव्हा ते येतात, तेव्हा वेगवेगळे विषय प्रत्येकाकडून मला खऱ्या अर्थानं सांगण्यात पण येतात, की सर हा विषय असेल तर कसं होईल? म्हणून या सगळ्यांचं सार काढून मी तो विषय रिसर्च करतो आणि त्या पद्धतीने तुम्हाला हे नवीन व्हिडिओ तुमच्या समोर मी आणत आहे मित्रांनो. मग स्वतःची तपासणी करायची म्हणजे काय करायचं? विचारांवर विचार करा. जो तुम्ही विचार करताय ना, त्यावर विचार करा, की हा माझा विचार काय आहे, हा कसा आहे आणि कुठून आला आणि कोणी दिला वगैरे, वगैरे, वगैरे. म्हणजे तुम्ही त्या पद्धतीने जेव्हा त्याला म्हणतात मेटा कॉग्निशन, येस, मी त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो हळू येईल तुमच्याकडे. त्याच्यानंतर कोणी तुम्हाला टीका केली आणि समजा ती टीका केली आणि तुम्हाला असं वाटतं की टीका केली म्हणजे मी अपयशी आहे, अजिबात नाही. जेव्हा तुमच्यावर टीका होते तेव्हा लक्षात घ्या, एक विचार, त्या विचारावर विचार करा. अरे, करणारा कोण आहे? टीका करणारा कोण आहे आणि टीका करायला लावणारा कोण आहे? हे जेव्हा तुम्हाला कळतं, तुम्ही तो विचार तपासता आणि शांतपणे तुम्ही तुमचा प्रतिसाद देता. म्हणून तुम्ही स्थितप्रज्ञ असलं पाहिजे आणि आयुष्यामध्ये कधीही रिॲक्ट नाही व्हायचं, रिस्पॉन्स करायचा. हो मित्रांनो, आणि जाणीवपूर्वक कृती तुम्ही केली पाहिजे. इंटेन्शनॅलिटी ही तुमच्याकडे आणि माझ्याकडे असली पाहिजे. एक बऱ्याच वेळा कामानंतर आपण मोबाईल करण्याऐवजी आपण एक ठरवून देतो की आपल्याला आता 30 मिनिटं त्या पद्धतीने आता वर्कआउट करायचंय. म्हणजे मी 10 मिनिटं मोबाईल पाहिला तर माझं काम मी करायला पाहिजे. आणि बऱ्याच वेळा आजकाल तर काय माहितीये का, अशा पद्धतीने आपण डिजिटली ॲडिक्शन झालोय. अर्थात आपल्याला त्याची गरज आहे. ती काळाची गरज आहे. परंतु ती कशा पद्धतीने वापरली पाहिजे, हे तुमच्याकडे कौशल्य निर्माण झालं पाहिजे. म्हणून त्यासाठी तुम्ही कौशल्य निर्माण केली पाहिजेत. ते कशा पद्धतीने मोबाईलची युटिलिटी केली पाहिजे. त्यामुळे तुम्ही खऱ्या अर्थानं जाणीवपूर्वक कृती करायला पाहिजे. जे आवश्यक आहे त्याच्यावरती लगेच कृती केली पाहिजे. मग ते मोबाईल असेल किंवा तुमचा टाईमपास कुठे होत असेल का, तो तुम्ही वाचवला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमची स्वतःची ऊर्जा ओळखता आली पाहिजे. तुमची स्वतःची एनर्जी अवेअरनेस पाहिजे. आणि तो जर असेल तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, सकाळी जेव्हा तुम्ही ऊर्जेने उठता आणि खऱ्या अर्थाने तुम्ही बाहेर निघता, तेव्हा लक्षात घ्या, तुमची सगळी महत्त्वाची कामं वेळेत होतात. पण त्यासाठी तुम्हाला वेळेवर उठणं आणि वेळेवर काम करण्याचं नियोजन करणं महत्त्वाचं आहे. आणि बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला कोणते पुश करावं लागतं किंवा घटना घडावी लागते. मग आपल्याला ट्रिगर मिळतो आणि ट्रिगर आयडेंटिफिकेशन आपल्या लाईफमध्ये काही प्रसंगाने येतं, काही अशा घटनांनी येतं किंवा कोणीतरी आपल्याला ते करण्यास प्रवृत्त करतं आणि ते करण्यास प्रवृत्त केल्यानंतर एक गोष्ट मी सांगेन, कधीही मागे हटू नका. कारण का, ट्रिगर मिळाल्यानंतरची प्रगती होते. हो, माझ्या आयुष्यामध्ये अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीचे ट्रिगर्स मलाही भेटलेले आहेत. त्यामुळे मी आज जे इंटरनॅशनली काम करतो आणि त्या पद्धतीने मला आनंद होतो. नॅशनली पण काम करत असल्यामुळे मला एक अनेक वेगवेगळे अनुभव येतात. कारण आपण प्रत्येक वेगवेगळ्या व्यक्तीशी भेटत असतो रोज. हो, कारण माझं ऑनलाईन ॲक्टिव्हिटी असल्यामुळे मला खूप छान-छान लोकं भेटलेले आहेत. हो, सगळ्या प्रकारची लोकं भेटतात अर्थात, आणि मी त्यांचं स्वागतच करतो. कारण आयुष्यामध्ये सगळ्या लोकांचं स्वागत करणं हा आपला धर्म असला पाहिजे मित्रांनो. कारण का, आपल्याला माहित नाही समोरचा आपल्याला काय देतोय. तो जर काही वेगळं देत असेल, तर वेगळंही कळायला पाहिजे आपल्याला, की हे
कुठेही समाजामध्ये, जगामध्ये आणि लोकांच्या मध्ये असतं बरं. आणि ते जर असेल तर तुम्हाला आणखी उत्तम व्यक्तिमत्व होण्यासाठी तुम्हाला त्याची मदत होते. म्हणून जेव्हा तुम्हाला एखादा टाईट डेडलाईन असेल आणि तणाव येतो त्यावेळी, मग त्यावेळी तुम्हाला एक अशा पद्धतीने जो प्लॅनिंग केलं असेल, जो ट्रिगर आहे, तो ट्रिगर तुम्हाला त्या पद्धतीने नियोजित करावा लागतो. अर्थात काही ट्रिगर तुमच्या अवतीभोवती असतात. ती उत्तम पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन करणारे असतात, उत्तम पद्धतीने मदत करणारे असतात, उत्तम पद्धतीने काम करणारे असतात, उत्तम पद्धतीने सहकारी त्या पद्धतीने तुम्हाला करणारी मंडळी आसपास असते. ती सर्व तुमची ट्रिगर होऊ शकते किंवा प्रसंगच असा व्यक्तिगत जीवनात घडला, की विचारांना तुमच्या ट्रिगर मिळतो आणि तुम्ही कृतीने पुढे जाण्याचा प्रयत्न करता. त्यामुळे मूल्यांची सुसंगती ठेवा. सगळ्यात महत्वाचं आहे, आपण आपल्या व्हॅल्यूला अलाइनमेंट केलं पाहिजे. व्हॅल्यूंशी कुठेही तडजोड करता कामा नये आणि म्हणून प्रामाणिकपणा हे तुमचं मूल्य आहे आणि त्यामध्ये तुम्ही सतत काय असलं पाहिजे, प्रामाणिक असलं पाहिजे. तो लपवला नाही पाहिजे. म्हणजे रिपोर्टमध्ये कधीही चूक लपवायची नाही. जे काय आहे ते तुम्ही द्यायचं. जे कोणी असेल त्यांना. त्याच्यानंतर घरामध्ये आई-बाबांना सांगायचं आहे, आई-वडिलांना सांगायचं आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या घरामधलं वातावरणही अत्यंत उत्तम करायचं आहे. म्हणजे तुमच्या घरामध्ये प्रत्येकाला तुमचा रिपोर्ट माहिती असला पाहिजे. तुम्ही काय करता? अर्थात तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही काय करता त्याचे रिपोर्ट केले तर तुम्हाला त्याचा फायदाच होतो. नुकसान कधीच नाही होणार आणि म्हणून तुम्ही आपल्या मर्यादा पण ओळखल्या पाहिजेत. माझी मर्यादा काय? माझ्या बाउंडरीज काय? माझे लिमिटेशन्स काय? आणि जेव्हा तुम्ही त्यावरती विचार कराल, तेव्हा अतिरिक्त कामामुळे तुम्हाला व्यक्तिगत जीवनामध्येही विनाकारण ताण निर्माण होईल आणि त्यामुळे वेळ बिघडत असेल, म्हणजे अतिरिक्त काम, तुम्हाला ॲडिशनल काम करावं लागतंय, कुठेही असेल, ज्या क्षेत्रात तुम्ही तिथे असाल. म्हणजे अर्थात चारही ठिकाणी मी म्हणेन, व्यक्तिगत जीवनात, व्यावसायिक जीवनात, कौटुंबिक जीवनात, सामाजिक जीवनामध्ये. त्यावेळी तुम्ही नम्रपणे त्या गोष्टीला नाही पण म्हणायला शिकलं पाहिजे. जे नाही म्हणायचंय ते आदरपूर्वक शिकलं पाहिजे. पण ते सात्विक असलं पाहिजे, सत्य असलं पाहिजे. नाहीतर काहीही कशालाही तुम्ही नाही म्हटला, तर सॉरी तसं नाही चालणार ते. ठीक आहे ना? म्हणून फीडबॅक सेन्सिटिव्ह असला पाहिजे. आपण अभिप्राय समजून घेतला असला पाहिजे. आपल्याला जे कोण काही सांगतात त्याच्यावरती आपण खऱ्या अर्थानं विचार-विनिमय केला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण आपल्या स्वतःच्या गोष्टी मॅनेज केल्या पाहिजे आणि कम्युनिकेशन आपलं सुधारलं पाहिजे. बऱ्याच गोष्टी आज होतात ना आयुष्यामध्ये, त्या बोलण्यामुळे, तुमच्या एकंदरीत बॉडी लँग्वेजच्या कम्युनिकेशनमुळे आणि तुम्ही लोकांना काय देता हे लोकं सेन्सिटिव्ह असतात हो. लोकं काही वेडी नसतात. तुम्ही केलेली प्रत्येक कृती, तुम्ही केलेल्या प्रत्येक शब्दांना ते एनालिसिस करत असतात. हां, अर्थात काही लोकांना ते कळत नाही. बिचारे ते अज्ञानी असतात किंवा ते भोळे असतात म्हणा. पण सगळं जग भोळं नसतं. त्या भोळ्यामध्ये सुद्धा भोळेपणा असा असतो, की ते तुम्हालाही 2 पावलं पुढे टाकायला कधी-कधी भाग पाडतात, की नाही बाबा जा. कारण तो भोळा जरी असला त्याला अनुभव वेगळ्या पद्धतीचा. त्यामुळे कोणी भोळं नाहीये जगामध्ये. अर्थात एव्हरीवन इज अ स्मार्ट, नाही का? म्हणून डिसिजन, निर्णय तुमचा पुनरावलोकन करा. जे निर्णय घेतलेत ना त्याच्यावर विचार करा. या निर्णयामुळे माझं नुकसान किती झालं? व्यक्तिगत असेल, माझं कौटुंबिक असेल, माझं व्यावसायिक असेल, काय नुकसान झालेलं आहे? त्याच्यावरती सामाजिक नुकसान माझं काय झालंय? याच्यावर तुम्ही निर्णय घेतला तर मला विश्वास मित्रांनो, की तुम्ही जर डेटा तपासला, की त्या पद्धतीने तर मग तुम्हाला कळेल, की चुकीचा तो इन्फॉर्मेशन कशी आली मला आणि त्या पद्धतीने मी निर्णय कसा घेतला आणि पुढच्या वेळेला मात्र मी त्या पद्धतीने निर्णय घेताना डेटा तपासेन, वास्तव तपासेन आणि म्हणूनच मित्रांनो, कधी पण तुम्ही आयुष्यामध्ये निराश होऊ नका. कारण डिलेड ग्रॅटिफिकेशन नावाची एक गोष्ट आहे. सगळ्यांमध्ये उशिराने मिळणारा फायदा फार असतो. बऱ्याच वेळा आपल्याला एखादी गोष्ट नाही मिळाली, एखादी गोष्ट प्राप्त होण्यास वेळ लागला, तर लक्षात घ्या, मनोरंजन टाळून तुम्ही अभ्यास करा. सक्सेस येणार. तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन देताय. तुम्ही एक वेगळ्या पद्धतीने एखादा प्रोजेक्ट तुम्ही आणलेला आहे आणि वेगळ्या पद्धतीने तुमचं करिअर करायचं, कुटुंबासाठी काही नवीन गोष्टी तुम्ही खरेदी करू इच्छित आहे, करू इच्छित आहे. त्या सर्व गोष्टी तुम्हाला त्या पद्धतीने नियोजन करूनच प्राप्त होते. म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे, की उशिरा तुम्हाला जे काही भेटत असेल, ते उत्तमच भेटतं आणि कधीही गोष्ट वेळेवरच मिळत असते. मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे माझ्या वेळेवरती कसा विश्वास ठेवायचा आहे, नाही का? म्हणून तुम्ही स्वतःचं लक्ष नियंत्रित ठेवलं पाहिजे. तुमचं अटेन्शन अत्यंत कंट्रोलेबल असलं पाहिजे. म्हणून काम करताना मोबाईलचं डिस्ट्रॅक्शन नाही झालं पाहिजे. तुमच्याजवळ तो मोबाईल नसला पाहिजे. म्हणून ते टाळण्यासाठी नोटिफिकेशन बंद करा आणि त्यासाठी नाही तर तुम्हाला माहितीच आहे, त्या पद्धतीने काय करायचं आणि मोबाईल कशा पद्धतीने आपल्यापासून दूर ठेवायचा, नाही का? आणि म्हणून इंटर डायलॉग फार महत्वाचा आहे. आज स्वतःशी येस, इनर डायलॉग अवेअरनेस इज इम्पॉर्टंट आणि आत्मसंवाद निरीक्षणासाठी फार महत्वाचं आहे, की मी नाही करू शकत, मी करू शकतो, असे विचार जेव्हा तुमच्या आयुष्यात येतात, तेव्हा एक सकारात्मक विचार नेहमी करा, की मी नक्की काय चांगलं करू शकतो. आणि जेव्हा तुम्ही असं कराल, तेवढा विश्वास आहे, तुमचा लर्निंग माइंडसेट वाढेल, तुमची शिकण्याची एक काय म्हणतात ना, मानसिकता वाढेल
आणि त्याला आम्ही असं म्हणतो लर्निंग लूप माइंडसेट, शिकण्याची सायकल. राईट मित्रांनो? म्हणून त्या अर्थानं आम्ही मग चांगल्या पद्धतीने प्रेझेंटेशन करू, आम्ही चांगल्या पद्धतीने फीडबॅक घेऊ आणि पुढच्या वेळेला पुन्हा आम्ही नवीन सुधारणा करू. अशा पद्धतीने तुम्ही आणि मी स्वतःला तपासलं पाहिजे. हे सगळं सेल्फ चेक आहे मित्रांनो. हा, स्वतःला तपासण्याची यंत्रणा आहे. आणि म्हणून खरेपणा ठेवा, ऑथेंटिसिटी ठेवा तुमच्या बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये, तुमच्या एकंदरीत मांडणीमध्ये. जे आहे सत्य, सत्य आणि सत्य ठेवा. आणि पहा, मग जेव्हा तुम्हाला एखाद्या मीटिंगमध्ये बोलायचं आहे, एखाद्याला ऍड्रेस करायचं आहे, सभा आहे तुमची, एखाद्याला अहवाल द्यायचा आहे, एखाद्या कुटुंबामध्ये काही नियोजन करायचं आहे आणि त्या पद्धतीने समाजामध्ये काही सुधारणा गोष्टी करायच्या, त्या सुधारणा करणाऱ्या गोष्टीचं साठीचं नियोजन करायचं असेल, त्यासाठी मीटिंग्स घ्यायचे असतील, तर लक्षात घ्या, खोटी माहिती कधीही घेऊ नका आणि खरी माहिती घ्या. आणि खोट्या माहितीवरती कधीही बोलू नका. कारण तुम्हाला हे पटलं पाहिजे की मला अजून शिकायचं आहे, असं स्पष्ट सांगा आणि त्याची माहिती घ्या आणि पुन्हा त्याला रिप्रेझेंट करा आणि ते तुम्हाला फार फायद्याचं होईल. पहा, हे करून म्हणजे सेल्फ चेक हा तुमचा उत्तम पद्धतीने होईल. काय मित्रांनो, मग प्रेझेंटेशन खऱ्या अर्थात तुम्ही कराल की नाही चांगलं? आणि सगळ्यात महत्वाचा, आपला दृष्टिकोन बदल हा नेहमी परिस्थिती सापेक्ष, वास्तववादी, सकारात्मक असला पाहिजे. म्हणून युअर पर्स्पेक्टिव्ह शुड शिफ्ट अकॉर्डिंग टू दॅट नीड ऑफ युअर बिझनेस. खऱ्या अर्थानं तुम्ही जे काही सहकारी असतील त्यांच्यासाठी समजा ते विरोध करत असतील तुम्हाला, काही लोकांना नाही तुमचं चांगलं काम आवडत, त्याला तुम्ही काही करू शकत नाही. त्यामुळे इग्नोर, सगळ्यात उत्तम इग्नोर करा आणि त्याच दृष्टिकोनातून समजून तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा की बाबा त्याला ते समजत नाही म्हणून तो विरोध करतो. बऱ्याच वेळा विरोधाला विरोध करणारी पण माणसं या जगात आहेत आणि ती आपण पाहतो, आपल्या आयुष्यात आलेली असतील आणि येतीलही. त्यामुळे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की जो विरोधाला विरोध करतो त्याच्याकरता दुर्लक्ष करा, पण तो विनाकारण विरोध करतो त्याच्याकडे तर डुंकुणीही पाहू नका. दॅट इज द बेस्ट पॉलिसी. मला विश्वास आहे ही पॉलिसी तुम्हाला खूप आवडेल आणि तुम्ही त्या पद्धतीने आजपासूनच तुमच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करा. कारण हा सेल्फ चेक आहे. स्वतःला आनंद घ्यायचा आहे, हो, तुमच्या कुटुंबाला आनंद द्यायचा आहे, तुमच्या व्यक्तिगत आणि त्याचप्रमाणे तुमच्या व्यावसायिक जीवनामध्ये तुम्हाला आनंदी राहायचं आहे मित्रांनो. म्हणून तुम्ही लहान लहान सुधारणा करा, छोटी छोटी पावलं. 1% मध्ये तुम्ही जर प्रयत्न केला ना, मी सांगतो तुम्हाला मित्रांनो, तुम्ही सुधारा. तुम्हाला जर एक उत्तम कम्युनिकेशन स्किल तुम्हाला अडॉप्ट करायचं आहे, या जगामध्ये कोणालाही एका दिवसात काहीही शिकता येत नसतं, हे लक्षात ठेवा. त्याला सातत्यानं विचार करावा लागतो. जेव्हा हा मी व्हिडिओ बनवतो त्यावेळेला मला भरपूर अभ्यास करावा लागतो, कारण मला अभ्यास केल्याशिवाय मी तुमच्यासमोर मांडणी करूच शकत नाही. कारण काय, वास्तव काय जगात आहे, मी वास्तवाशी बोलत असल्यामुळे वास्तवाच्या घटना मला कळल्या पाहिजेत आणि वास्तव जर मला कळलं तर मी निश्चितच माझी भावनिक जी काही कथा असेल, भावनिक जी गोष्ट असेल, भावनिक जे वास्तव असेल, मी तुमच्यासमोर मांडू शकेन. कारण इमोशनली डिटॅचमेंट आधी व्हावं लागतं. आधी आपल्याला त्या व्यक्तिगत भावनेपासून दूर जावं लागतं. कारण ह्या माझ्या व्यक्तिगत भावना नाही आहेत, ह्या सामाजिक भावना आहेत, ह्या जनलोकाच्या भावना आहेत, हे जनमानसाचं मानसिकता आहे, ते तुमच्यासमोर मी आणत असतो रोज. आणि त्यामुळे तुम्हाला वाटत असेल अरे मला लागू आहे, मला लागू नाही, ह्या सर्व जनमानसाला लागू आहे मित्रांनो. हा, त्यात तुम्ही ते सेन्सिटिव्ह असाल आणि ते लागू करण्याची मानसिकता असेल तर ते तुम्हाला लागू, अन्यथा तुम्हाला लागू नाही. कारण का, तुम्ही त्याच्यापेक्षाही उत्तम व्यक्तिमत्व असाल. त्यामुळे माझ्या सांगण्याचा कदाचित तुम्हाला फरकही नाही पडणार. पण नाही पडला तरी मी तुम्हाला म्हणेन धन्यवाद, आणि पडला तर मी तुम्हाला सॅल्यूट करेन, कारण तुमचा विकास होणार आहे. राईट मित्रांनो? म्हणून निगेटिव्ह फीडबॅक मिळाल्यावर कधीही वाईट वाटू नका, कधीही भावनिक नका हो. तुम्ही शांत राहा आणि आपलं स्वतःचं विश्लेषण करा. अरे मी कुठे चुकलाय, माझ्याकडून काय झालं का, मी विनाकारण जास्त महत्व दिलं का एखाद्या गोष्टीला, कारण का मी जिथे राहील तिथे एखाद्याला मी उपलब्ध आपोआप झालो का, माझी उपलब्धता खऱ्या अर्थानं किती असायला पाहिजे होते, यावरतीही तुम्ही विचार केला पाहिजे. कारण तुम्ही मौल्यवान आहात आणि मौल्यवान व्यक्ती नेहमी त्याचा रिस्पेक्ट करायला पाहिजे. म्हणून तुम्ही स्वतःचा आधी रिस्पेक्ट करा, मग लोक तुमचा रिस्पेक्ट करतील. काय मित्रांनो, आहे की नाही सेल्फ चेक? किती सुंदर आहे. हा, तुम्ही बघा आणि तुमच्या आयुष्यामध्ये याचा आनंद घ्या मित्रांनो. खरंच स्वतःबद्दलची सहानुभूती असावी, सेल्फ कम्पॅशन असलं पाहिजे. यस, चूक झाली तर ती स्वतःला दोष द्या, इतरांना नाही दोष द्यायचा. आणि यातून तुम्ही शिका की मी काय, आणि मी नेहमी आय ऑलवेज ब्लेम टू मी स्वतःलाच दोष देतो. अरे मी असं केलं म्हणून तरी घटना अशी घडली ना, आणि मी वेगळं केलं तर मग मला आनंद प्राप्त होईल. आणि ते होत असतं, पण त्यासाठी तुम्हाला थोडंसं शांत स्थितप्रज्ञ होऊन तुम्हाला कृती करावी लागते. काय मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही वास्तव तपासणी करणार का? मग रिअलिटी टेस्टिंग तुम्ही करायला पाहिजे, रोज करायला पाहिजे. सगळे माझ्या विरोधात आहेत असा कधीच विचार करू नका, कारण तुमच्या विरोधात कोणी असतच नाही. कारण का, तुम्ही अशा लोकांच्या मध्ये जा की तिथे खऱ्या अर्थानं तुम्हाला द्यावं लागतंय.
तुमच्याकडचं आहे ते तुम्ही लोकांना द्या. म्हणजे कुटुंब असेल, समाज असेल, ज्या ठिकाणी तुम्ही असाल व्यक्ती म्हणून तुम्ही द्या. विरोधामध्ये ते कोण जातील किंवा विरोध कोण करतील, त्यांना तुम्ही जे सांगतात ना ते समजत नाही किंवा त्यांची ती कुवत नाही असंच म्हणूया आपण. मग ती सांस्कृतिक असेल, अभ्यासक असेल किंवा त्यांच्या बुद्धीच्या विकासाच्या प्रमाणे असेल, त्यात तुम्ही आणि मी काही करू शकत नाही. पण जे विरोध करतील त्यांचं पण तुम्ही धन्यवाद द्या. कारण विरोधक आपल्याला आणखीन वेगळ्या पद्धतीने एक डायमेन्शन देतात विचारायचं. त्यामुळे तुम्ही वस्तुस्थिती आहे ना ती तपासा आणि गैरसमज आपोआप दूर होईल. आणि कोणाबद्दल गैरसमज कधी करायचाच नसतो. मी तुम्हाला फ्रँकली सांगतो. प्रत्येक जण आपापल्या परीनं वागत असतो आणि ते वागणं त्याच्या परीनं ते योग्य असतं. त्यामुळे आपल्याला त्याचं वाईट कधी वाटून नाही घ्यायचं. कोणतीही घटना हो जीवनामध्ये. जस्ट लुक अँड गो अहेड बिकॉज यू आर द मास्टर ऑफ युअर माइंड मॅन. You are the master of your life. Why you're bothering for other unnecessarily all nonsense things in the life? Nothing is that important for you if it is not a self-respect of you and what you expected to be as a gentleman. So friend, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदित राहायचंय. कधी कोणाच्या कुठल्याही कृतीला कधीही तुम्ही बळी नाही पडायचं. स्वाभिमान असला पाहिजे. गर्व मात्र नसावा. हो, गर्व कधीही नसावा. कारण गर्वाने तुम्हाला अडचणी निर्माण होतात आणि त्याचा परिणाम नंतर होतो. हो, सर्वच गोष्टी पैशामध्ये भेटत नाही. सर्वच गोष्टी आहेत त्या नात्यामध्ये असतात. सर्वच गोष्टी त्या सात्विक विचारांमध्ये असतात आणि हेच तुम्हाला पैसा निर्माण करून देत असतात. हां, त्यामुळे कमी जास्त पद्धतीने तुम्हाला पैसा मिळत असतो. कारण प्रत्येक जण त्या पद्धतीने कौशल्य विकसित केलेलं असतं. त्यामुळे आपण नेहमी आपल्या गोष्टीवरती नियंत्रण ठेवायचं आहे. ऑलवेज फोकस ऑन युअर ऑल थिंग्स. यू शुड बी कंट्रोल whatever you want to control, you control on your focus especially. म्हणून बाह्य परिस्थिती किती वाईट असली तुम्ही स्वतःच्या प्रयत्नावरती लक्ष केंद्रित करा. आपोआप तुम्हाला सुंदर गोष्टी तुमच्या आयुष्यात मिळाल्याशिवाय राहणार नाही. काय मित्रांनो, आजचा व्हिडिओ थोडासा मोठा आहे पण वास्तव अशी आहे की तुम्हाला आणि मला स्वतःला चेक करण्यासाठी आहे की मी काय चेक केलं पाहिजे. म्हणून आपल्याला अंमलबजावणीची वृत्ती निर्माण केली पाहिजे. एक्झिक्युशन माइंडसेट आपल्याकडे असला पाहिजे आणि तो असेल तर फक्त आपण प्लॅन न करता त्यावरती आपण प्रत्यक्ष काम केलं पाहिजे. आणि जेव्हा काम कधी होतं, सकाळी उठल्या होतं. सकाळी उठायचं किती वाजता, आपण सगळ्या गोष्टी करायच्या किती वाजता, हे सगळं तुमचं मन ठरवतं. मग काय, स्वतःची तपासणी आजपासून करणार. फक्त विचार नाही, कृती करणार. आणि कृतीमध्ये बदल केलं की मला माहिती आहे मित्रांनो, हे तुम्ही स्वतःला जितकं प्रामाणिकपणे समजून घ्याल तितकंच तुम्ही तुमच्या आयुष्य योग्य दिशेने न्याल, यात वादच नाही. म्हणून स्वतःची तपासणी म्हणजे स्वतःचं आत्मपरीक्षण मित्रांनो. प्रामाणिकपणा हा सेल्फ पाय आहे आणि सगळ्यात महत्वाचं चूक स्वीकारणे म्हणजे प्रगतीची पहिली पायरी आहे आणि सातत्याने सुधारणा केल्याने तुम्हाला यश प्राप्त होतच. काय मित्रांनो, मग मला विश्वास आहे आजचा विचार हा तुम्हाला खऱ्या अर्थानं आवडणारच. कारण या विचारामध्ये अत्यंत वास्तव आहे आणि हा विचार तुमच्या आणि माझ्या स्वतःच्या प्रगतीसाठी अत्यंत गरजेचा आहे. मग काय, तुम्ही स्वतःचा सेल्फ चेक करणार, रोज स्वतःला तपासणार आणि तुम्ही तपासून खऱ्या अर्थानं तुम्ही मोठे होणार. कारण जो स्वतःला तपासतो तोच मोठा होतो. काय मित्रांनो, मग आजचा विचार तुम्हाला तुमच्या हृदयाला स्पर्श करणार असेल, निश्चित तुम्हाला तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये मार्गदर्शन करणार असेल तर त्याला स्वीकारा. हो, आणि तुम्हाला जर काही शंका असेल की कशा पद्धतीने मी सेल्फ चेक केलं पाहिजे, तर नेहमीप्रमाणेच मी तुमच्याबरोबर भेटेन. ऑनलाईन असणार आहे 100%. आणि माझा नंबर आहे त्यासाठी 776-898-1355. 776-898-1355. काय मित्रांनो, मग पुन्हा नवीन व्हिडिओसाठी तुम्ही तयार आहात? निश्चित मित्रांनो, नवीन व्हिडिओ हा तुम्हाला रोज एक नवीन कल्पना नव्हे तर नवं जीवन जगण्यासाठी दिलेलं हे सुंदर आयुष्य परमेश्वराने आपल्याला रोज जगण्यासाठी, कारण त्याने जो श्वास आपल्याला दिलाय ना त्याची व्हॅल्यू करण्यासाठी तुम्हाला आणि मला बदलावंच लागेल. कारण का, आपण खऱ्या अर्थानं जिवंत माणसं आहोत आणि जिवंत माणसं जेव्हा ती जिवंत असतात ती विचारानं जिवंत असली पाहिजेत आणि जेव्हा ती विचारानं जिवंत असतात ती खऱ्या अर्थानं समाजामध्ये प्रगती करू शकतात, व्यक्तिगत जीवनामध्ये करू शकतात, जे तिथं असेल त्यांच्या व्यवसायामध्ये करू शकतात, कौटुंबिक करू शकतात आणि सर्वार्थाने ते सुजलाम सुफलाम आपलं आयुष्य करतात. काय मित्रांनो, मग तुम्ही सेल्फ चेक करणार आणि करण्यासाठी पुन्हा एकदा मी सांगेन की माझे व्हिडिओ पाहत राहा. मेंथॉर हा माझा व्हिडिओ तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला त्यासाठी ते नोटिफिकेशन भेटेल आणि तुम्ही आनंदानं तुमच्या आनंदी प्रवासाला सदैव ताजतवानं करत राहा. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही मला ऐकत आहात, तुमच्या कॉमेंट्स मला देत आहात. मला खूप आनंद होतो जेव्हा मला कॉमेंट्स मिळतात. का, कारण मलाही स्वतःचा सेल्फ चेक करायचा असतो आणि मी तो रोज करतो. नाईस मीटिंग यू फ्रेंड्स. आय एम व्हेरी हॅपी. पुन्हा भेटूया